नमस्कार. आजच्या या लेक्चरमध्ये मी तुमच्यासोबत स्टॅटिक्सचे काही बेसिक कन्सेप्ट शेअर करणार आहे फ्रेंड्स. म्हणजे आजच्या या लेक्चरपासून स्टॅटिस्टिक्स रिसर्च मेथड हे जे आपल्याला सब्जेक्ट आहे त्याची सुरुवात होत आहे असे समजून घेऊ शकता. तुमच्यासोबत जे हे व्हिडिओ शेअर करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं हे उद्देश आहे फ्रेंड्स की आपल्याला जे युनिट 5 आहे नेटसाठी बिझनेस स्टॅटिस्टिक्स अगोदर लिहून घेते. बिझनेस स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं. तर बेसिक कन्सेप्ट्स जे आपल्याला समजत नाहीत त्यामुळे आपलं हे जे सब्जेक्ट आहे ते फार वीक राहून जातं. तर या सब्जेक्टला प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर बेसिक कन्सेप्ट समजून घ्यावं लागतील. तर बेसिक कन्सेप्ट आता समजून घेण्यासाठी आपण कधी ट्रायच करत नाही. तर मी तुमच्यासोबत तुम्हाला पुस्तकं भरपूर भेटून जातील अभ्यास करण्यासाठी, मराठीतून असू दे, इंग्लिशमधून असू दे. एज्युकेटर्स भरपूर आहेत शिकवण्यासाठी. मी स्वतः तुमच्यासोबत चांगले शिकवणारे एज्युकेटर्स शेअर केलेला आहे. तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत, गुगलवरती इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला लिहिलेलं खूप सगळं भेटून जाईल आणि शिकवणारे पण भेटतील. पण शिकवणारे पण खूप बेसिक्स जे आहे आपले कन्सेप्ट आहेत तिथून शिकवत नाहीत किंवा जे एक अप्रोच असतं ते कुठेतरी सांगण्यामध्ये किंवा समजून घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडतं. तर माझ्या ह्या व्हिडिओजमधून मी हे प्रयत्न करणार आहे की तुम्ही सगळं पुढे जे शिकायचं आहे महत्त्वाचं आहे ते तर तुम्ही स्वतः एफर्ट्स लावून शिकून घेताल. पण मला असं वाटतं की जे बेसिक मी अभ्यास करताना जे अप्रोच वापरले ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे जे स्टॅटचं सब्जेक्ट आहे हे आपल्याला नेटमध्ये UGC जे नेट एक्झाम आहे त्यामध्ये 5वं जे सब्जेक्ट आहे आपल्याला त्यामध्ये आहे बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड. याचे सगळे बेसिक आणि सेटसाठी सुद्धा, महाराष्ट्र सेटसाठी सुद्धा. तर या दोन्हीसाठी जे बेसिक महत्त्वाचे इन्फॉर्मेशन आहे ते मी पूर्ण म्हणजे बेसिक म्हणजे फक्त बेसिक नाही, याच कन्सेप्टवरती प्रत्येक PYQ जर तुम्ही काढून पाहिलात तर याच बेसिक कन्सेप्टवरतीच पूर्ण क्वेश्चन्स विचारले असतात. आपल्याला असं वाटतं की बेसिक कन्सेप्ट जरी नाही माहीत असलं तरी चालेल, आपण जे आहे महत्त्वाचं ते अभ्यास करून घेऊयात. पण तुमचा अभ्यासच होणार नाही जर तुम्हाला हे कन्सेप्ट समजणार नाहीत. आणि कारण क्वेश्चन याच्यावरच फिरून फिरून विचारले जातात. स्टॅटचे क्वेश्चन असं खूप भारी आणि खूप मोठे काहीतरी दुसरेच कन्सेप्ट विचारलेले नसतात. तर मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्समध्ये सांगायले की माझं जे आजपर्यंतचा अनुभव आहे त्यातून आणि PYQचं जे काही अभ्यास आहे, PYQ क्वेश्चन्स सेट आणि नेटचे, तर हे फक्त ह्याच क्वेश्चन्सवरती, ह्याच जे बेसिक गोष्टी आहेत त्यावरतीच आपलं बेसिक किती फंडामेंटल्स आपले किती स्ट्रॉंग आहेत याला चेक केलं जातं. स्टॅटवरती खूप वेगळे क्वेश्चन येत नाहीत. तुम्ही इतकं स्ट्रॉंग करून घेतलात, इथून सुरुवात केलात तर पुढचं सगळं सोपं जाणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करूयात. आणि हे माझे जे या ठिकाणी मी हे इमेजेस घेतलेले आहेत किंवा तुम्हाला दिसत असेल हे PPTs घेतलेले आहेत. तर हे एकही PPT तुम्ही मिस करणार नाही. तुम्हाला तोंडपाठ झाली पाहिजे, कारण पूर्ण पुस्तकामध्ये जे मांडलेलं असतं लिहून ते मी या ठिकाणी एक पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचं जे आहे ते आणण्याचा प्रयत्न केलेली आहे. तर इतकं खूप सारे 100 पुस्तकं वाचणं, खूप पूर्ण पुस्तक लिहिलेलं वाचत बसण्यापेक्षा आणि शेवटी काय म्हणजे काहीच समजलं नाही किंवा काहीच माहिती नाही असं असण्यापेक्षा काहीतरी छोटेसे व्हिज्युअल्स किंवा व्हिज्युअल जे इमेज आहेत किंवा PPTs आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला कन्सेप्ट समजायलेत, आपल्याला नॉलेज भेटायले, आपल्याला आपलं एक बेसिक सब्जेक्टचे सगळे फंडामेंटल्स क्लिअर व्हायलेत, याच्यापेक्षा मोठी कुठलीही गोष्ट नसते. तर मी असा अभ्यास केलेली आहे, तर मी अशाच पद्धतीने तुम्हाला सगळी गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर हे स्टार्टची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला एक ग्राउंड भेटावं, तुम्हाला मी माझं अप्रोच कसं राहणार आहे पुढे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केले. तर सगळ्यात अगोदर बघा, जे ओरिजिन ऑफ स्टॅटिस्टिक्स इथून पहा. तर ओरिजिन ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हणल्यानंतर आता स्टॅटिस्टिक्सची जी सुरुवात झालेली आहे कुठून झालेली आहे, तर सगळ्यात अगोदर हे कुठून आलेलं आहे, लॅटिन वर्डपासून आलेलं आहे. आणि लॅटिन वर्ड आता हे कोणतं होतं, तर यामध्ये स्टेटस हे शब्द तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे द टर्म स्टॅटिस्टिक्स हॅज इट्स ओरिजिन इन लॅटिन वर्ड. आता सगळं वाचत बसण्याची आपल्याला गरज नाही. काय लॅटिन वर्ड स्टेटस आणि इटालियन वर्ड कोणतं, इटालियन वर्ड स्टॅटिस्टा आणि जर्मन टर्म आहे स्टॅटिस्टिक्स.
तर हे 3 शब्द आपल्याला ह्या एका लाईनमधून माहीत करून घ्यायचे आहेत. आणि ह्या तिघाची जे मीनिंग आहे त्यालाच काय म्हणतात आपण, पॉलिटिकल स्टेट. तर कुठून स्टॅटिस्टिक्सची सुरुवात झाली? सगळ्यात अगोदर लॅटिन वर्ड स्टेटस, इटालियन वर्ड स्टॅटिस्टा आणि जर्मन वर्ड स्टॅटिस्टिक, ह्या 3 जे शब्द आहेत तिथून स्टॅटिस्टिक्स आलेला आहे. पण त्यात सगळ्याची मीनिंग एकच होती, ते आहे कोणतं, म्हणजे हे पॉलिटिकल जे स्टेट आहे. इतकं आपल्याला माहित झालं. आता स्टॅटिस्टिक्स म्हणल्यानंतर जर्मन, इटालियन आणि लॅटिन मधून आलेला आहे, त्याला स्टॅटस, स्टॅटिस्टा आणि स्टॅटिस्टिक असं काहीतरी म्हणलेलं आहे. पण त्याचं शब्दांचे तिघांचा अर्थ हे होतं पॉलिटिकल स्टेट. आता कधीही कोणत्याही एक्झाम मध्ये आपल्याला हे विचारण्यात आलं किंवा वेगवेगळ्या कन्सेप्ट प्रमाणे विचारू शकतात. कधी कधी मॅच द फॉलोइंग असेल, फिल इन द ब्लँक्स टाईप असतो किंवा असर्शन रिझन मध्ये विचारून घेतात. कोणतंही, मग ते इलिमिनेटेड मेथड वगैरे आपण वापरून, पण आपल्याला माहित तरी असायला पाहिजे की पॉलिटिकल स्टेट आपल्याला से ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडवताना जे कॉन्सेप्ट वापरायचे असतात ते आपण कधी वापरू शकतो, जेव्हा आपल्याला बेसिक नॉलेज असेल. तर स्टॅटिस्टिक्सचं पॉलिटिकल स्टेट आलं. आता या ठिकाणून आपल्याला समजलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये पॉलिटिकल स्टेटसाठी स्टॅटिस्टिक हे शब्द वापरण्यात येत होतं. म्हणजेच इथे देण्यात आलेलं आहे बघा, म्हणजे इन ॲन्शंट पिरियड द बिगिनिंग ऑफ स्टॅटिस्टिक्स वॉज मेड टू मीट द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नीड्स. जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नीड्स होते, तर त्यावेळेस ते स्टेटसाठी जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नीड होते त्याच्यासाठी हे संकल्पना वापरण्यात येत होती. पण आता ह्या सध्याला मॉडर्न टाईममध्ये काय आहे, स्टॅटिस्टिक्स इज नॉट रिलेटेड टू फक्त ॲडमिनिस्ट्रेशनशी जुडलेलं नाही, तर फक्त स्टेटच्या ॲडमिनिस्ट्रेशनशी न जुडता आता हे क्लोज रिलेशनशिपमध्ये आलेलं आहे. ऑलमोस्ट ऑल ॲक्टिव्हिटीज म्हणल्यानंतर कोणतं, आता हे एक्सप्रेस्ड इन जे कुठलेही आपल्या जीवनाशी जुडलेले जे कोणतेही क्वांटिटेटिव्ह टर्म्स म्हणजेच न्यूमेरिकल व्हॅल्यूमध्ये आपण जेव्हा पाहतो, म्हणजे नंबर्समध्ये असलेले कोणतीही गोष्ट जुडलेली आयुष्याशी जुडलेली असेल, त्याच्यासाठी अभ्यास करताना आपण स्टॅटिस्टिक्स ह्या शब्दाचा वापर करतो. तर अगोदर ॲडमिनिस्ट्रेशनसाठी होतं पूर्वीच्या काळात, एका स्टेटचं ॲडमिनिस्ट्रेशन पाहण्यासाठी पॉलिटिकल स्टेट हे शब्द होतं. तिथून जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशन आलं, त्यानंतर आता मॉडर्न टाईममध्ये आपण काय करायलो, सध्याला जीवनाशी कोणतेही न्यूमेरिकल व्हॅल्यू सोबत जुडलेले, क्वांटिटेटिव्ह टर्म्सशी जुडलेले कोणतेही आपल्या लाईफमधले जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यासाठी आपण स्टॅटिस्टिक्स वापरायलो. म्हणजे सरासरी असू दे, किती पॉप्युलेशन सध्याला किती आहे भारताची, पॉप्युलेशन सध्याला किती आहे म्हणून आपण जेव्हा एका आकड्यामध्ये मोजण्याचा आपण प्रयत्न करायलो, तर काय आहे त्यामध्ये स्टॅटिस्टिक्स आहे. आता जीडीपी किती आहे भारताची, तर आपण पाहिलो जीडीपी मोजणे म्हणल्यानंतर स्टॅटिस्टिक्स करायलो, कारण या ठिकाणी आपण काय करणार, पैशामध्ये मोजणार आहोत. तर कोणतीही गोष्ट असू दे, माझी इन्कम किती आहे, तुमची सॅलरी किती आहे, बरोबर आहे. म्हणजे कोणतीही छोटी मोठी गोष्टी आपण जेव्हा मोजण्याचं विचार करतो किंवा मोजमाप असेल किंवा न्यूमेरिकल व्हॅल्यूमध्ये आपण त्यांना आणतो, तेव्हा आपण स्टॅटिस्टिक्स वापरायलो, असं त्याचा अर्थ होतं. आता या ठिकाणी हे एक कन्सेप्ट झालं. तुम्हाला आता याच्यानंतर कधीही हे विसरणार नाही, त्याची तुम्ही खात्री घेतली पाहिजे. पॉलिटिकल स्टेट आणि लॅटिन, इटालियन आणि जर्मन वर्डमधून आलेला आहे. पूर्वी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही स्टेटच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी यूज होत होता, आणि आता जे कुठले मॉडर्न युगामध्ये स्टॅटिस्टिक्स हा आता फक्त एकाच गोष्टीशी म्हणजे फक्त नॅरो न राहून खूप ब्रॉडली आता तो स्प्रेड झालेला आहे, असं आपण म्हणू शकतो. आता तुम्ही पुढे एक एक पीपीटी असं पाठ करून ठेवायचं. पाठ करून ठेवण्यापेक्षा फ्रेंड्स फक्त समजून घ्यायचं आहे कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. आणि तुम्हाला असं राहणारच नाही की तुम्ही काहीतरी हे करायलात म्हणून, म्हणजे पाठ करायलात म्हणून. पाठ करण्याचा विषयच नाही, फक्त बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. एक एक गोष्टी जसं जसं तुमचे पिलर स्ट्रॉंग होतील, बेसिक तुमचे कन्सेप्ट स्ट्रॉंग होतील, हळूहळू तुम्हाला समजून येईल की तुम्ही मोठे गोष्टी किंवा तुम्हाला ज्या गोष्टीनं भीती वाटत होते, ज्या कन्सेप्टनं, ती भीती का वाटते, कारण आपल्याला बेसिक माहिती नाही. बेसिक जेव्हा माहिती करून घेऊ आपण, एक अप्रोच सोबत अभ्यास करायला लागू, बरोबर तुम्हाला पुढचे सगळे गोष्टी एकदम सोप्या पद्धतीने समजायला लागतील. तुम्हाला स्वतःला विश्वास होणार नाही की तुमचे जे अंडरस्टँडिंग आहे, लॉजिकल अँड अनालिटिकल थिंकिंग इतकी कसं डेव्हलप झाली, की इतके सगळे मोठे कन्सेप्ट ज्याला मी घाबरत होते ते सगळं कसं समजायला लागले, तुम्हाला विश्वास होणार नाही. पण त्याचं कुठं बेस, कुठं त्याचा जे काही बिघाड कुठं झालेला आहे आपल्यामध्ये, माइंडसेटमध्ये, आपल्याला बेसिक गोष्टी ज्ञान नाही. आपल्याला सायकलच चालवून माहिती नाही, सायकल शिकलोच नाही, बॅलन्स कसं करतो शिकलोच नाही. आता स्कूटी डायरेक्ट शिकायलो किंवा बाईक शिकायलो तर थोडंसं अवघड वाटणं, पण तुम्ही जर लहानपणी सायकल शिकलेला असाल तर कमीत कमी तुम्हाला इतकं अंडरस्टँडिंग तर आहे की तुम्हाला बॅलन्स करता यावं लागेल गाडीवरती. त्याच पद्धतीनं आपण बेसिक कन्सेप्ट अगोदर, आणि बेसिक नाही काही,
हेच क्वेश्चन एक्झाममध्ये येतात. मी तुम्हाला पुराव्यासोबत जितकं शिकायलं त्याच्यावरती किती जास्त क्वेश्चन आलेले आहेत आणि एकही क्वेश्चन तुमचं सुटणार नाही, त्याची खात्री मी द्यायली. तर आता या ठिकाणी आपण स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय समजून घेतलो. आता स्टॅटिस्टिक्सचं सुरुवात आणि त्याचे कन्सेप्ट या ठिकाणून सुरू होतील. आता म्हणजे त्याचे प्रकार किती, तर सगळ्यात अगोदर आपल्याला स्टॅटिस्टिक्स हे माहिती झालं. पॉलिटिकल स्टेट होतं, जर्मन, इटालियन आणि लॅटिन शब्दातून आलेलं आहे, ॲडमिनिस्ट्रेशनसाठी वापरत होतो. आता प्रत्येक एरिया, प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये जिथंही क्वांटिटेटिव्ह टर्म, न्यूमेरिकल व्हॅल्यू आलेली आहे, नंबरमधून मोजतो, तिथं स्टॅट काम करत आहे समजून घ्यायचं. मग ते गणित असू दे, अर्थमेटिक असू दे, जॉमेट्रिकल असू दे, थेरॉटिकल असू दे, कसलाही असू दे. तर या ठिकाणी बघा आता काइंड्स ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हणल्यानंतर सगळ्यात अगोदर दोन प्रकार, दोन पद्धती, तुम्ही आता कोणत्याही पद्धतीनं म्हणा. पहिला आहे आपल्याला गोष्टी माहीत असणं आणि लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. हे आहे पहिला, काय आहे, थेरॉटिकल स्टॅटिस्टिक्स, आणि दुसरं आहे अप्लाइड स्टॅटिस्टिक्स. आता थेरी वाचतो, फक्त आपल्याला तिथून थेरीचंच नॉलेज भेटायले, त्याला थेरॉटिकल स्टॅटिस्टिक्स म्हणणार आपण. आता अप्लाइड स्टॅटिस्टिक्स म्हणजे मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स जे काही आहे त्याला आपण थेरॉटिकल स्टॅटिस्टिक्स म्हणायलो. आणि अप्लाइड स्टॅटिस्टिक्स म्हणजे आपण ॲक्च्युअलमध्ये त्याला अप्लाय करतो, इम्प्लिमेंट करतो, त्याचा आपल्याला रिझल्ट प्रॅक्टिकली आपण जे करून बघतो. आता त्यामध्ये बघा अप्लाइड स्टॅटिस्टिक्स, आता प्रकार किती स्टॅटिस्टिक पद्धती किंवा प्रकार किती, दोन, थेरॉटिकल आणि अप्लाइड, थेरॉटिकल अँड अप्लाइड. आता दुसरा आहे इन्फरन्शियल, म्हणजे आता या ठिकाणून आपण ड्रॉ करणार आणि आपण रिझल्ट काढण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे आता या ठिकाणी अप्लाइड स्टॅटिस्टिक्स, त्याच्या खाली पुन्हा दोन. आता याला ए आणि याला बी असं नाव द्या, किंवा याला एक आणि याला दोन, तुम्ही जसं समजून घेणार आहात समजून घ्या. माहीत असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिला आहे काइंड ऑफ स्टॅटिस्टिक्समध्ये थेरॉटिकल आणि अप्लाइड. अप्लाइडमध्ये कोणतं, इन्फरन्शियल आणि दुसरं डिस्क्रिप्टिव्ह. इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय आणि डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय आपल्याला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. कारण याच्यावरती नेहमी क्वेश्चन आलेले आहेत. तुम्हाला कसं ना कसं, कोणत्या ना कोणत्या पद्धतीतून, जे मी आता तुम्हाला 5-6 जे गोष्टी सांगितले, मॅचिंगमध्ये विचारतात, असर्शन रिझनमध्ये विचारतात, बेसिक 2-3 एकाच क्वेश्चनमध्ये 2-3 कन्सेप्टमध्ये विचारून घेतात, तर ट्रू अँड जे काही फॉल्स आहेत त्यामध्ये विचारून घेतात. म्हणून तुम्हाला इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स आणि डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय. आता बघा स्टॅटचे दोन प्रकार, थेरॉटिकल, अप्लाइड. अप्लाइडमध्ये पुन्हा दोन प्रकार, इन्फरन्शियल आणि डिस्क्रिप्टिव्ह. इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, जेव्हा आपण कन्क्लुजन ड्रॉ करतो, म्हणजे ड्रॉइंग कन्क्लुजन अबाउट अ पॉप्युलेशन बेस्ड ऑन डेटा ऑब्झर्वेशन इन सॅम्पल. तर आता पूर्ण आपण सॅम्पल, डेटा, पॉप्युलेशन, कन्क्लुजन हेच वाचायला स्टॅटिस्टिक्समध्ये. तर इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स तर फार महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला समजलं. तर जेव्हा आपण कन्क्लुजनपर्यंत पोहोचतो, रिझल्ट दाखवायला लागतो, आपण पॉप्युलेशनमधून एक डेटाला ऑब्झर्वेशन करून सॅम्पल घेतो, हे सगळे गोष्टी कुठे जुडलेले आहेत म्हणून समजायला आपल्याला इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स सोबत. आणि डिस्क्रिप्टिव्ह म्हणल्यानंतर या ठिकाणी आपण रिझल्ट काढायलो, रिझल्ट किंवा कन्क्लुजन काढायलो. आणि या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह म्हणल्यानंतर आपण काय करायला, डेटाला कलेक्ट करणं, ऑर्गनाईज करणं, समराईज करणं, प्रेझेंट करणं. या ठिकाणी कन्क्लुजन निघाले का फ्रेंड्स, नाही. तर कन्क्लुजन जेव्हा निघतो तर ते जाईल पूर्ण आपल्या इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्समध्ये. आणि डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स म्हणल्यानंतर आपल्याला समजायले की ऑर्गनाईज करणं, कलेक्ट करणं, ऑर्गनाईज करणं, समर करणं, या ठिकाणी आपण फक्त शो करायलो, म्हणजे प्रेझेंट करायलो. या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे डिस्क्राईब करणं, आपण म्हणजे बरोबर आपण डिस्क्राईब करायलोत, आपण त्यामध्ये कन्क्लुजन काढणार गेलोत, रिझल्ट काढणार गेलोत, फक्त डिस्क्राईब करायलोत. डिस्क्राईब करण्यासाठी चार्ट असतील, समरीज असतील, टेबल्स असतील, टेस्ट असतील, आता जे काही येतील पुढे आपण पुढे पाहणार आहोत. तर डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्समधून आपल्याला काय समजायले, आपण काय करतो या ठिकाणी डिस्क्राईब करतो, म्हणजे प्रेझेंट करतो, फक्त प्रेझेंट करतो. आणि या ठिकाणी काय करतो, कन्क्लुजन काढतो, रिझल्ट काढतो. म्हणजे आता बघा स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय पाहिलं, काइंड ऑफ स्टॅटिस्टिक्समध्ये थेरॉटिकल स्टॅटिस्टिक्स, अप्लाइड स्टॅटिस्टिक्स. त्यानंतर इन्फरन्शियलमध्ये म्हणजे काय, आपण त्या ठिकाणाहून डेटा ऑब्झर्वेशन करून कन्क्लुजनपर्यंत पोहोचतो. आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय करतो, आपण डिस्क्राईब करतो, म्हणजेच प्रेझेंट करतो. तर आता नेक्स्ट आपण यामध्येच पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये की आता डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, आणखी आपण थोडंसं डीपमध्ये पाहूया. आणि इन्फरन्शियलमध्ये काय काय, कारण तुम्हाला देऊन टाकतात की डिस्क्रिप्टिव्हमध्ये हे टेस्ट येतात का, हे येतात का, इन्फरन्शियलच्या अंडर हे येतील का, म्हणजे आपल्याला पूर्णपणे विचारण्यात येतील फ्रेंड्स.
तर तुम्ही चॅनलशी जुडून राहा. खूप काही तुमच्यासाठी महत्त्वाचे कन्सेप्ट मी घेऊन येत आहे आणि स्टार्ट तुमचं पूर्ण बेसिकपासून कव्हर करणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.